शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईत आंदोलनाचा पुकारा दिला आहे। कर्जमाफी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान, कापूस आणि सोयाबीनला योग्य भाव तसेच शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा या प्रमुख मागण्या तुपकरांनी सरकारसमोर ठेवल्या आहेत। कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना न्याय मिळावा, पुनर्गठित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा तसेच कांदा, दूध आणि इतर शेतमाल उत्पादकांच्या प्रश्नांवर सरकारने ठोस निर्णय घ्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान आंदोलनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू झाल्या असून आज मुंबईत आंदोलनासाठी येणारे शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यामुळे आंदोलनापूर्वीच मुंबईत वातावरण तापले आहे। याच पार्श्वभूमीवर तुपकरांनी सरकारला आणखी आक्रमक इशारा दिला आहे। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय झाला नाही तर मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहनांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करण्याचा इशारा त्यांनी दिला। या लिलावातून मिळणारा पैसा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरण्याचा संदेश तुपकरांनी दिला आहे। दरम्यान पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावल्याची माहितीही समोर आली आहे। मात्र कोणत्याही दबावाला जुमानता मुंबईत आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला। एकीकडे शेतकऱ्यांच्या मागण्या, दुसरीकडे आंदोलनाला रोखण्यासाठी सुरू असलेले अटक सत्र आणि त्यात मंत्र्यांच्या बंगले गाड्यांचा लिलावाचा इशारा यामुळे तुपकरांचे मुंबई आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे। आता सरकार या मागण्यांवर काय निर्णय घेते आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अजय पाटीलसह स्वराज्य न्यूज, मुंबई। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या महाराष्ट्रातून आलेल्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनाने अटक करून या शासनाने पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचं काम सुरू आहे। आमचे नेते रविकांत भाऊ तुपकर यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे गाड्याने बंगले आंदोलन मंत्रालयासमोर करीत असताना आज त्याच्या अगोदरच शेतकऱ्यांना दाबून मारण्याचं काम राज्य शासन करीत आहे। यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मिळालं पाहिजे। त्याच्यासोबत सिबिल खराब नको व्हायला पाहिजे, कारण की ओटीएस पद्धत बऱ्याच बँकांमध्ये सुरू आहे आणि मयत शेतकऱ्यांना वारसांना लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढून त्यांच्या वारसांना लाभ द्यावा।